टीसीएस आणि आयपीएस ज्या परीक्षा घेतात त्या परीक्षेसाठी जी फी आकारली जाते ती म्हणजे सर्वसामान्य मुलांना परवडत नाही. म्हणजे एमपीसीची फी कुठेतरी साडेतीनशे रुपयाच्या आसपास असते आणि टीसीएसच्या एका परीक्षेची फी 1000 रुपयापर्यंत असते. आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळा फॉर्म भरावा लागतो. आणि टीसीएस आयबीबीएस हे जे सेंटर ते तर अमरावती, औरंगाबाद किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर देतात, तर तो खर्च मुलांना परवडत नाही. कारण महिन्याचा खर्च कुठेतरी 5-6 हजार रुपये लागणार. आणि परत तो टीसीएस आयबीबीएस साठी फॉर्म भरायची फी 1000 रुपये. आणि जायचं पण अमरावती, जळगाव या ठिकाणी जायला 1000-1500 रुपये लागतात मुलांना. आणि प्रत्येक म्हणजे आता ज्या मागे परीक्षा झाल्या तर बऱ्याच मुलांचे 40-50 हजार रुपये खर्च झाला परीक्षांवर नुसता. तर आता जी मागे जिल्हा परिषदची जी आरोग्य सेवकची भरती झाली होती त्याच्यामध्ये 50% कोटा हा फवारणी कर्मचाऱ्यासाठी राखीव होता. तर मुलांनी ते फवारणीचे फ्रॉड सर्टिफिकेट काढलेले, त्याच्यामुळे जे जेन्युअन मुलं होते ते बाहेर पडलेले आणि ज्यांना 90-92 मार्क आहे ते सगळे आतमध्ये आलेले. तर याच्यावर काहीतरी सरकारने केलं पाहिजे. तर हे सगळे फ्रॉड प्रोसेस आहे, त्याच्यामुळे काय होतं, जे फ्रॉड मुलं आहे ते सगळे लागतात. जे अभ्यास करणारे 5-5, 6-6 वर्षापासून त्यांना मानसिक ताण येतोय, त्याच्यामुळे सुसाईडचे प्रमाण वाढते. सरकार लवकर म्हणजे एमपीएससी आयोग लवकर निकाल लावत नाही, जागा कमी काढतंय. हे सगळे बरेच प्रॉब्लेम आहे मुलांची सध्याच्या स्थितीला.